आज छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून आज आम्ही आज इथं कीर्तन करतोय. म्हणून नाही का, संस्कार लेकरांना संस्कार फार महत्त्वाचे आहेत. ज्यांचे आई वडील कष्ट करून खातात, पण त्यांच्या मुलांना जर संस्कार असतील तर ते आपले जीवन चांगलं जगू शकतील. पण ज्यांचे आई वडील दुसऱ्याचा बांध टोकरून भरपूर धन संपत्ती कमवतात, पण त्यांच्या मुलांना जर संस्कार नसतील तर त्यांच्याजवळ एक कवडी सुद्धा राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये संस्कार फार महत्त्वाचे आहेत. ऐका, लेकरांना संस्कार, ह्या कलियुगामध्ये संस्कार देणं फार गरजेचं आहे. ऐका, ज्या महाराष्ट्राला शूरवीरांची भूमी म्हटलं जातं, ज्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हटलं जातं, आज त्याच महाराष्ट्रामध्ये काय काय ऐकायला भेटतं. अरे, लहान लेकरावरती अत्याचार होतो, 3-4 वर्षाच्या लेकरावरती अत्याचार होतो, तरी आमचा महाराष्ट्र गप्प बसतो. तरी सुद्धा त्या नराधमाला शिक्षा होत नाही. शिक्षा होते पण उशिरा होते. लगेच शिक्षा होते का सांगा का? होते शिक्षा? अरे, अशा नराधमांना शिक्षा देण्याकरिता पुन्हा एकदा या जगाला बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटे गावकरच पाहिजेत. बापू बिरू वाटे गावकरच पाहिजेत. विचार करा, आपला महाराष्ट्र कुठे चाललेत? का? आमचे संस्कार कमी पडले. आमचं जर लेकरू रडायला लागलं ना, तर आम्ही त्याच्या हातामध्ये काय देतो सांगा ना? काय देतो? वा पाट आहे आमचं. आम्ही हातामध्ये मोबाईल देतो. लेकरू रडायला लागलं, कधी त्याच्या हातामध्ये हरिपाठ दिला? कधी काकडा दिला? आम्ही देतो मोबाईल. संस्कार कुठून होणार? ह्या कलियुगामध्ये संस्कार देणं फार गरजेचं आहे. आज कीर्तनाला बघा, कीर्तनाला वृद्ध लोकच येतात, तरुण वर्ग दिसतोय का इथे कीर्तनाला? का? आमचे संस्कार कमी पडले. म्हणून जीवनामध्ये संस्कार फार महत्त्वाचे आहेत. म्हणून लेकरांना संस्कार द्या. आणि बाबा रे, मी विनंती करून सांगते, कोणीही व्यसन करू नका. बिडी, काडी, धूम्रपान हे व्यसन कोणीही करू नका, कारण आपला संसार उद्ध्वस्त होतो. ऐका, आपण जर एस टीमध्ये प्रवास करीत असलो, आपल्याला थोडा जरी दारूचा वास आला ना, तर तो दारूचा वास सहन होत नाही. पण ऐका, त्या दारुड्याची बायको आयुष्यभर त्या दारुड्याबरोबर संसार करते. तिला मन नाही का हो? तिला भावना नाहीत का? तरी सुद्धा ती देवाला प्रार्थना करते, माझ्या कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, माझ्या आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, माझ्या आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. म्हणून ऐका, विनंती करून सांगते, कोणीही व्यसन करू नका.